15 ते 20 वर्षापूर्वी मी वेगवेगळ्या पदांवर कामं केली आहे. शिवसेनेत होतो, श्रमिक सेनेत होतो. परंतु ते जीवन जगता जगता जीवनामध्ये काय संघर्ष असतो याचा जो अनुभव आहे तो जर सांगायला गेलो तर वेळ पुरणार नाही. परंतु माझ्या आईने मला एकच शिकवलेलं होतं की भाऊ, हाय ते कष्टाला मागायचं, फुकटाचं घ्यायचं नाही, आणि ते घेतलं तरी तुला कधी ते पचणार नाही. म्हणून त्या माझ्या गुरुवर्य आईच्या या मार्गदर्शनाखाली मी चांगली कामं करत आलो. म्हणून तुमच्यासारखे सोन्यासारखे हिरे मोती माझ्या समोर इथे बसलेले आहे. मी खूप नशीबवान आहे की मी रामाचार्य, भागवताचार्य यांच्या सारख्यांना मी म्हणजे माझी तेवढी पात्रता नव्हे की मी त्यांना पुरस्कार देईन. परंतु आमचे मित्र रामभाऊ यांनी जेव्हा मला सांगितलं, ही संकल्पना सर्व त्यांची आहे की आपले जे वारकरी टाळकरी हे लोक महाराष्ट्रामध्ये निस्वार्थी या वारकरी संप्रदायाचा जी पताका घेऊन चालले, तसेच नाथ संप्रदायामधील सुद्धा या महाराष्ट्रातील अनेक नाथ भक्त जसे आमचे गुरुवर्य अजयजी कुमावत असे सर्व हे थोर लोक जेव्हा आपल्याला लाभतात, तेव्हा या संस्कृतीचा आणि हा घेतलेला जुन्या साधू संतांनी जो वसा घेतलेला आहे हा आपण पुढे चालवताय. खरोखर खूप आनंद होतोय. या ठिकाणी असे या महाराष्ट्रातून लांबून लांबून प्रवास करून आलेल्या माझ्या भगिनी, माझे बंधू आहे. काल दुपारी 12 वाजता काल सकाळी तिकडनं प्रवासाला निघाले, आज सकाळपर्यंत इथे पोहोचले. अशा सगळ्या पुरस्कार सदस्यांना